वामनदादा कर्नाटकांचं छान वाक्य होतं की संघटना करा, नेते लाख करा, पण तुमच्यातला बाबासाहेब मरता कामा नये. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. कारण तुमच्यातला ते बाबासाहेब मरता कामा नये. तुम्ही काही करा. आणि म्हणून बाबासाहेबाला प्रश्न पडला की आपले लोक आमदार खासदार होणार नाही. आपल्या बाबासाहेबांनी 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये पहिली मागणी केली, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. तेव्हा आपला देश स्वातंत्र्य पण नव्हता. तब्बल 17 वर्ष बाकी आहेत आणि आपल्या बापानं तिथे एक मागणी मांडली आहे, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. ती मागणी शेवटी काय झालं की गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं. बाबासाहेब आंबेडकर येरवडा कारागृहामध्ये गांधीजीला भेटायला गेले, गांधीजीच्या मागण्या मान्य केल्या. पण ती मागणी मान्य करून देखील बाबासाहेबांनी जेव्हा 26 जानेवारी 1950ला या देशात घटना लागू होणार आहे, मान्य हे तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ देणार नाहीत, आपल्या बापानं दुसरी पिन मारली, राखीव मतदारसंघ द्या. काय करा, राखीव मतदारसंघ द्या. म्हणजे 10-12 वर्ष इथं राखीव राहील, इथला एक व्यक्ती आपल्या जातीचा आमदार होईल. याचा कार्यक्रम संपला, यानं समाजाची सेवा केली नाही, याचंच घर भरलं. दुसरा तालुका राखीव होईल, तिथं आपल्या समाजाचा आमदार होईल, तो आपल्या समाजाचा विकास करेल. म्हणून या देशात 543 खासदार आहेत. या देशात 543 खासदार आहेत. या 543 खासदारापैकी आपल्या व्यक्तीनं पैसे चारो न चारो फक्त निवडणुकीला उभं राहू द्या, 543 खासदारापैकी काही कोणी घोडे मारू द्या, 85 खासदार तुम्हाला आपले निवडून द्यावेच लागतात. ही पावर त्या कालच्या अस्पृश्य मतदारसंघाच्या स्वतंत्र मागणीची आहे. 47 खासदार तुम्हाला अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटी प्रवर्गातून निवडून द्यावेच लागतात. म्हणून बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचा उद्धार नाही, बाबासाहेब म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा उद्धार, बाबासाहेब म्हणजे अखंड भारताचा उद्धार.